हे बघा तुरीचा ठेला लावलाय आम्ही. पाणी पिजा बाहेर गेले मागे मागे तो अटकला येऊ निर्भयच्यात मागे
उलटा पकड उलटा पकड उलटा पकड उलटा पकड उलटा पकड उलटा पकड ओके. आता संध्याकाळी 5 वाजलेत आणि मी अशीच जरा फिरायला आली आहे. फार्म हाऊस फिरते तर मला इथे पिंजऱ्यामध्ये कोंबडा दिसला आहे. मी दाखवते. हा बघा, जबरदस्त असा मोठा कोंबडा आहे. 2 किलोचा तरी असेलच. हे बघा, इथे पण बाकीचे कोंबडे आहेत छोटे छोटे. आणि त्या साईडला पूर्ण भाजी लावलेली आहे. या आमच्या सगळ्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत इथे. गुड इव्हनिंग गाईज. आता आम्ही चाललोय डॅमवर. असंच जरा पोरांना पाण्यात भिजायचं आहे. पाऊस पण नाही आहे 4-5 दिवस झाले. तर आम्ही चाललोय डॅमवर. आणि जर पाऊस असला तर एकदम जबरदस्त व्ह्यू असता. आता पण काय एवढं काय हे नाही, मस्तच आहे व्ह्यू. तर आम्ही सगळे चाललोय. हे बघा, अर्धे मेंबर्स पाठीमागे आहेत, अर्धे मेंबर्स गाडीने येत आहेत. आता पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते डॅमचं पाणी किती आहे, किती भरलाय डॅम. भेटू थोड्याच वेळात. गाईज, आता आम्ही डॅमच्या इथे पोचलेलो आहोत आणि जबरदस्त असं पाणी दिसतंय. थोडंसं आहे पण एक नंबर आहे. हे बघा, हे बघा, मस्तच असं पाणी दिसतंय. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. आणि हवा तर खूपच आहे इकडे. बेबी, गाईज हे बघा, ही खालची बाजू होती. इकडे आम्ही उभे होतो आता मगाशी आणि इथे वर आलोय आता. हे बघा, इथे मासे पकडतायत आणि इथे जबरदस्त असा व्ह्यू. हे बघा, इथे बघा, इकडे असं बंगला बनवला. अरे तुमचा जरा प्रॉब्लेम हा का? हे बघ असा होता. गाईज इथे ना आम्ही डॅमवर आलेलो आहे. तर आहे ना आम्ही इथे पाणीपुरीचा ठेला लावलाय. तर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा पाणीपुरीचा ठेला लावलाय आम्ही. अजून एक माणूस बसवणार अंगावर थंड कोणीतरी भरून द्या. अरे हो, यांचे जाऊन देऊ नको. हे बघा, इथे पाणीपुरीचा ठेला लावलाय आणि या लोकांनी लाईन लावली. धंदा फेल. यो धंदा भी फेल. अरे त्याच्यात तसं नाही. एक मिनिट थांब जरा, थांब.
हे बघा इथे पाणीपुरीचा ठेला आता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. बिझनेस बरोबर नाही, कस्टमर मॅनेज नाही करताय. काय हा थांब. इथे नाना निसर्गाचा आस्वाद घेत पाणीपुरी खाते. नाना पाणीपुरी खाल्ली कशी लागली? एकदम इथे यांचा काहीतरी डिस्कशन चाललंय. आणि ही बघा चमेली. तुम्ही पाणीपुरी खाल्ली? हे अवतार वगैरे मस्त दिसतात. हे बघा इथे नुसत्या पुऱ्या घेतलेल्या आहेत. पाणी कुठे आहे तुमचं? आणायला गेले. माझं झालं. हा आणि जबरदस्त अशी हवा पण येते इथे. इथे नानी खाऊन बसलेली आहे. दुधू फेकू नकोस तिकडे. भाई आम्हाला इकडून खाली जायचंय. हे बघा आणि आम्हाला तिकडे जायचंय, त्या उलटीवर जायचंय. तिकडे ते सगळे आंघोळ करतायत. पाठचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. कोणाला यायचं असेल तर मुरबाडच्या पुढे सरळगाव आहे. सरळगावच्या पुढे पाडाळे गाव आहे. तिथे यायचे सगळ्यांनी, ज्यांना यायचं असेल त्यांनी. आता मी तुम्हाला पूर्ण डॅम दाखवते, थांबा. हा बघा, हा असा इथून इथपर्यंत पूर्ण डॅम आहे. हे बघा आणि पावसाळ्यात तर एकदमच भारी वाटतं तिथे. आणि आमचा फार्म हाऊस इकडे पाठीमागे आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि आमचा फार्म हाऊस तर खूपच जवळ आहे, म्हणून काय एवढं आम्हाला चालत यायला काय वाटत नाही. आणि आता इथे भयंकर असं पाणी आहे आणि मी पडणार आहे. माझा मोबाईल पडला तर असं समजायचं की मी पडली. चल. हे बघा ही पोरं सगळी इकडे भिजताय. माझा आवाज नाही येणार तुम्हाला, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे बघा हॅलो गाईज. तर आता सगळे इकडे जेवायला बसले. तुम्ही तुम्हाला दाखवते. हे बघा इथे या पोरींना नव्हता घेतला म्हणून त्यांना राग आलेला, म्हणून मग आता इकडून घेतेय मी. अर्धे लोक इकडे नॉनव्हेज खात आहेत. हे बघा इथे नॉनव्हेज खात आहेत आणि तिकडे व्हेज खात आहेत. हा सार्थू. ही बघा ही आमची नवरी आहे, नवीन नवरी. आणि तिने व्हेजची पनीर चिल्ली केली आहे. पनीर मसाला. एक मिनिट तुम्ही रिव्ह्यू द्या. बोल कशी आहे? खाल्लाय ना त्यांनी. हा छोटी माऊ पुन्नू. हा नाना तू बोल. गार्डन दादा अरे थांब ना, त्यांनी खाल्ली आहे ना. हा आणि याच्या बायकोने केलेली आहे, साहिल शेलार. सांग तुझा आयडी सांग. माय वाईफ. इंस्टाचा My आयडी wife. सांग. अरे इंस्टाचा आयडी तर सांग. लील शेलार. लील _शेलार. याला फॉलो करा. घेऊ. यांच्या सुनेने भाजी केली आहे. नाना सांग कशी आहे भाजी? एकदम टेस्टी आहे. हा एकदम टेस्टी. आता नाना तू नेक दे तिला, जागृतीला दे आता. Is it hot in here? हॅलो गाईस, हे लोक जेवत आहेत नॉनव्हेज वाले.
नको माझा मना वाजतो. हे दगडांचे चॉकलेट खात आहे. दगड का दगड का अरे दगड आहे. अरे मार्बल आहे. नाना बाबा मम्मीचा फोन नाना बाबा काय हो ना. हे बघा इथे आता सगळे निघालेले आहेत. ए तू नीट नाही गेला तुझा नीट नाही आला सगळे घरी जायला निघालेले आहेत. डिक्की चालू आहे बघ. डिक्की चालू आहे बघ. हॅलो गाईज, आता आम्ही घरी पोचलेलो आहोत. चेंज केलं, फ्रेश झाली आणि माझ्यासोबत इथे विघ्नेश बसलाय. तर असा होता आमचा 2 दिवसाचा पिकनिक प्लॅन आणि तो आम्ही असा प्लॅन पण केला नव्हता. अचानक सगळे गेले म्हणून आम्ही सगळे निघालो. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला मला फॉलो करा. माझा ID आहे प्रणू369. तर चला, आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडलाच असेल. चलो बाय, गुड नाईट, से ड्रीम. ओके, मे थँक यू.